एक तरुण जोडपे एका नवीन घरात राहायला आले. एका सकाळी नवरा वर्तमानपत्र वाचत असतो आणि त्याची बायको भाजी निवडत असते. तितक्यात त्या तरुण स्त्रीनं खिडकीतून पाहिले की तिची शेजारीण बाहेर कपडे वाळत घालत आहे. तिने पाहिले की ते कपडे फारसे स्वच्छ दिसत नाहीत. ती तिच्या नवऱ्याला म्हणते, शेजारणीला नीट कपडे धुता येत नाहीत, कदाचित तिला चांगल्या डिटर्जंटची गरज आहे, ती म्हणाली. तिच्या पतीनं हे पाहिले, पण तो काहीच बोलला नाही आणि तिच्याकडे दुर्लक्ष करत वर्तमानपत्र वाचू लागतो. असे रोज सकाळी होऊ लागले. दुसऱ्या दिवशी शेजारिणीने मुलांचे शाळेचा गणवेश धुतलेले दिसतात हे पाहून तरुण स्त्री पुन्हा अशाच पद्धतीची टिप्पणी करते. नवरा पुन्हा एकदा दुर्लक्ष करतो. एका महिन्यानंतर त्या स्त्रीला शेजाऱ्यांच्या कपडे वाळवण्याच्या दोरीवर एकदम स्वच्छ कपडे दिसले आणि ती आश्चर्यचकित होऊन आपल्या पतीला म्हणाली, अरे आज बघा, शेवटी ती नीट कपडे धुवायला शिकलीस. कुणी शिकवलं असेल हिला, का हिने वॉशिंग मशीन विकत घेतली? आज मात्र नवरी तो म्हणाला, तिने नेहमीप्रमाणेच कपडे धुतले आहेत. तुला ते स्वच्छ दिसत आहेत कारण मी आज सकाळी लवकर उठलो आणि आपल्या खिडकीच्या काचा स्वच्छ केल्या. तरुण स्त्रीला तिच्या वागण्याचा पश्चाताप होतो व ती नवऱ्याला माफी मागते. आयुष्याचंही असंच काहीसं असतं. आपण इतरांकडे पाहताना आपल्याला काय दिसतं हे आपण ज्या खिडकीतून पाहतो ती किती स्वच्छ आहे यावर अवलंबून असतं. त्यामुळे इतरांबद्दल मत बनवताना घाई करू नका, विशेषतः जेव्हा तुमची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी राग, मत्सर, नकारात्मकता किंवा अपूर्ण इच्छांनी धूसर झालेली असते. या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की एखाद्या व्यक्तीबद्दल मत बनवणे किंवा त्याला पारखणे हे ती व्यक्ती कोण आहे हे ठरवत नाही, तर तुम्ही कोण आहात हे दर्शवते.